मी म्हणायचं तुझं दुखतंय बाळा, तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. ते 2 दिवस सुखाचा असते, 2 दिवस ह्याचा असते, दुःखाचा असते. कधी कधी तर ब्लड भेटत नाही, मग असंच माया एखादा माणूस भेटला मग त्याला माया येते, मग ते म्हणतो मग देतो डोनर आणा. त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं काय ते बॉडी बिल्डर आहे त्यानं असं नड्याला धरून उचललं त्याला, तर ते म्हणला माझ्यासोबत असं भांडण तर करू नका बाबा. मी असं उचलून त्याच्यासाठी काय केलं, मग ते असं लगेच साईडला होतोय, डोळे पुसतोय आणि म्हणतोय येडा मा मला साथ दे म्हणतोय. मग त्याला भीती वाटत असेल ना, त्याचा बारीक जीव आहे. समजा त्याला ब्लड भरावंच लागतं. थॅलेसेमिया हा आजार त्याला 8 वर्षाच्या नंतरच कळाला आम्हाला. ते लय आता बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय, पण आता त्याला विलाज नाही. कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला. एवढं टेन्शन असं ते बघू सुद्धा वाटत नाही. पैसे भेटायला काय, ते गाडी भाड्यालाच पुरत नाही. मग आता ते रक्त भरावं लागतं म्हणून त्याला चालता चालता थकवा येतो. म्हणजे कमी झाल्यावर ताप येते, थोडी जेवण करत नाही. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावामध्ये. याच गावामधला सुपुत्र प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू आहे आणि या 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके उर्फ कालोडॉनची एंट्री झालेली आहे. तो ज्या पद्धतीनं खेळत आहे त्याला नक्कीच जनता प्रतिसाद देईल. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये काही जणांनी प्रश्न उपस्थित केला होता की खरंच प्रभू शेळकेचं घर पत्राचं आहे का, त्याची परिस्थिती बिकट आहे का, तो खरं सांगतोय का खोटं सांगतोय, हेच जाणून घेण्यासाठी आपण आज थेट प्रभू शेळके याच्या घरी आलेलो आहोत आणि नेमकी परिस्थिती काय आहे हेच सविस्तर पाहणार आहोत. घरामध्ये सुद्धा जाणार आहोत प्रभू शेळकेच्या आईसोबत, वडिलांसोबत आणि या ठिकाणच्या त्यांच्या गावकऱ्यांसोबत. सविस्तर जी काही माहिती आहे ती जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग भेटूया त्यांच्या आई वडिलांना. माझं सुनीता अशोक शेळके, गाव ओलखेड, परतूर तालुका, जिल्हा जालना. प्रभू शेळके यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी प्रभूची आई. प्रभूचं काय, मी शेतात जायची कापूस याचायला, तूर काढायला. मग एका माणसाची समजा अशी शेतात ज्वारी काढायला गेलो, मग तिथं ते माझ्यासोबत आला. मग म्हणला की मला म्हणजे बघू दे म्हणे इळा माझ्याकडे, मी पण ज्वारी काढून बघतो. मग त्यांना ज्वारी काढता काढता लगेच याने व्हिडिओ चालू केला. मग व्हिडिओ काढला की मग ते व्हायरल गेला. मग ते मला मग मी काय करतो, मला तर दुसरा काही कामधंदा होत नाही, मग याच्या पद्धतीने मी व्हिडिओ काढायला चालू करतो. म्हणलं बरं ठीक आहे बाळा. मग दवाखान्यात जायचे, मग हे जायचे का गाडीवर 1500 काय जे असले तर द्यायचे. मग मी जायचे घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये. अच्छा, म्हणजे सुरुवातीचाच त्याचा व्हिडिओ व्हायरल गेला होता का? हा, ज्वारीचा. अच्छा, हे 2 जण होते, हे दोघंच व्हायचे. मग मी म्हणायचे बाळा तुला असं तू हे करशील का? तर नाही म्हणे, मग मी तू बघत राह म्हणे, मी असंच व्हिडिओ काढतो म्हणे आणि तुम्हाला एखाद बार असे एकदम मोठा होईल आणि असेच गाडीत तुम्हाला फिरवी. मग मी म्हणायचं तुझं दुखतंय बाळा, तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. पण मात्र आज त्यांचं स्वप्न साकार झालंय, बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचले. ते 2 दिवस सुखाचा असते, 2 दिवस ह्याचा असते, दुःखाचा असते. काय आजार आहे बरं प्रभूला? आजार म्हणजे त्याला दुसरं काहीच नाही. त्याला ताप येत नाही, त्याला डोकं दुखत नाही, दुसरं काय नाही. तेवढं रक्ताचाच प्रॉब्लेम आहे. मग घरी असलं की मी लोकांच्या शेतात तर जावंच लागतंय रोज कामाला. मग मी 2 पोळ्या 3 पोळ्या जोडून ठेवायची. मग म्हणायचे बाळा मला तर जेवण करत म्हणे. हा करायचं. मग मला तर रानातून तसंच राहायचं. मग माझे बाळा तू जेवला का नाही म्हणे, माझी तब्येत ठीक नाही, माझे हातपाय गळून आले. आहे म्हणा, पण 25 लाख रुपये का काहीतरी इंजेक्शन आहे म्हणा. डॉक्टरनी सांगितलं. आम्ही जे हॉस्पिटल 2 महिने राहिलो त्याला घेऊन, औरंगाबादला, घाटीला. आता खाजगी दवाखान्यामध्ये भरपूर काही म्हणजे माणूस सुरुवातीला बघताय, डायरेक्ट सरकारी मध्ये थोडं नेत आहे. 2-3 वेळेस गेलो, फरक नाही पडला. मग लोक तुमच्या आमच्या सारखे सांगायचे की बाबा तुम्ही काय करा, घाटीला जा, संभाजीनगरला. मग तिथं सगळं काय आहे, तिथं सगळे ट्रीटमेंट करून ते लोक सुद्धा बोलले की इथं आपल्या जेवढ्या मशीन आहे तिथे केलंय, तुम्ही जे हॉस्पिटल आता तुम्हाला फ्री होईल. मग आता पैसे कमी झाले ना, आमच्याकडे नव्हते. आम्ही तिथं गेलो. तिथं मी त्याला मग ते थॅलेसेमिया म्हणून सांगितलं. मग नंतर आम्ही कंटाळून गेलो. कोणाचं देवाचं इकडं जाय तिकडं जाय, इकडं येते नुसतं गाडी भाड्यात पैसे, याच्यात पैसे भरपूर घालवले. पैसे 10 वर्ष झाले आता त्याला रक्त भरतो. अच्छा, किती महिन्याला ते करावं लागतं बरं तसं रक्ताचं? दर महिन्याला 28 दिवसाला, 22 दिवसाला. कधी कधी जेवण नाही गेलं की जर समजा मग त्याला जर सट नाही झालं लवकर कमी होतं. कधी सट झालं व्यवस्थित राहिला तर कधी 1.5 महिना बी जाऊ शकतो. पण 1.5 महिना झाल्यावर जरा थोडा हेच होतो. मग कोणी आम्हाला सांगितलं इथं जा,
असं करा तसं करा. कधी कधी तर ब्लड भेटत नाही, मग असंच मया एखादा माणूस भेटला मग त्याला मया येते, मग ते donor आणा म्हणतो म्हणते. देतो डोनर आणा. ते म्हणजे दोन दोन मुलाला प्रत्येक वेळेस कुठून द्यायचं आम्ही असं बोलते ते काय याच्यावाले आता तर ब्लड नसच बँक सापडत नाही त्याची. नसच सापडत नाही, हे सगळे सारखं महिन्याला हातात नस चोळून हे तिथं करतात. जिथं लागते तिथंच लावतात ना. बरोबर. तर डॉक्टर लोक बोलतात आता कसं आहे त्याला सारखंच लावावं लागतंय, तो त्रास सहन करावाच लागतो त्यांना, त्याला बी याला बी दोघांना. मग म्हणतात पायाला लाव, तर मग ते कधी बोलतो कधी की पायाला लावतात. ते बोलतो की मग बाथरूमला कसं जायचं, हिंडाय फिरायचं, आणि त्याचा तापड स्वभाव येतो. एका जागी खाटावर तिथं पण गेला ना तर सगळ्या दवाखान्यात फिरतोय, बस झोपत नाही खाटावर, सगळ्या दवाखान्यात फिरतोय. मग डॉक्टर लोक हे मयाळू आहेत त्याची जरा काळजी घेतात. आता एवढी समजा परिस्थिती बिकट असून सुद्धा, एवढं त्याच्या पाठीमाग दुखणं असून सुद्धा तो लोकांना हसवण्याचं काम करते. हा काय वाटतं बरं? हा, चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना, हम्म. चांगलं वाटतंय. आणि परत पुन्हा आपण त्याचे रील बघतो, लोक आपल्याला म्हणते की चांगली छान व्हिडिओ काढतात आणि चांगली माणसं त्याला चांगलाच सन्मान करतात, तर त्याच्यामध्ये आम्हाला पण कौतुक वाटतं. त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं काय ते बॉडी बिल्डर आहे त्यानं असं नड्याला धरून उचललं त्याला, तर ते म्हणला माझ्यासोबत असं भांडण तर करू नका बाबा, मी हे कमजोर ते आहे जरा म्हणे. डोकं वाटतं बघा. हा, ते एक दादागिरी लय करतोय. तर मग मी ते जे केलं त्याच्यासाठी केलं, असं उचलून आणि त्याच्यासाठी नाही केलं. मग ते असं लगेच साईडला होतोय, डोळे पुसतोय आणि म्हणतोय येडा माय मला साथ दे म्हणतोय. मग त्याला भीती वाटत असेल ना, त्याचा बारीक जीव आहे. बरोबर आहे. त्या स्पर्धकाने त्यांच्या सारखा स्पर्धक बघून तशा पद्धतीने खेळायला पाहिजे. हा हा उगा उंचीवरून याच्यावरून बोलायला नाही हा. पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? आता ते शिकले सवरलेले लोक आहेत, आपला मुलगा काय अनपट छोटा आहे. कॉमेडी आहे फक्त, त्यांच्यासारखा पैलवान थोडा आहे. मग ते रितेश सरनं पण त्याला विचारलं ना एंट्री घ्यायच्या टायमाला, बाळा तुला कुठला दरवाजा पाहिजे? ते म्हणलं मला मी असं जसं व्हिडिओ बनवत तसं मेहनतीनेच बनलं, तर मला मेहनतीचाच दरवाजा पाहिजे. तर त्यानं मेहनतीचाच घेतला. आम्ही बघतोय ना टीव्हीवर. बरोबर. आता मेहनतीचा दरवाजा त्याने निवडलाय, आतमध्ये मेहनत हा. करतोय. पण मात्र त्याचा एखादा व्हिडिओ आला की चहा लागतो मला दिवसात, हो. चहा लागतो, चहा लागतो. जेवण कमी करतो पण चहा मग ते बोलतोय ना मला जेवण नका देऊ पण मला चहा द्या. रात्री घरी- त्याचा एपिसोड मध्ये आम्हाला म्हणला, पप्पा मम्मी आणि मुन्ना दादा दादी मला साखर मिळाली नाही. पण स्ट्रॉंग आहे, चांगलं वाटतंय. आणि तिथले पण लोक असं नाही, पण असं करू नये असं मला वाटतंय. ते काही एक चापटीचा बी नाही, तो एक आपला हाय म्हणे आहे, त्याच्या नुसता आवाजात हे बावली शक्ती. सारखा आहे. हम्म. नक्कीच तो स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. नक्की वाटतं का तो जिंकूनच येईल? बिग बॉसची जिंकूनच ट्रॉफी येईल, आणली? हा. खात्री आहे आम्हाला, खात्री. हा, खात्री आहे आम्हाला की त्याचं ते म्हणतो ना, तो 100% करून दाखवतोच. अच्छा. ती लोकांनी भांडण करू नये. हम्म. काय आवाहन कराल बरं जनतेला? आता काही दिवसामध्ये वोटिंग लाईन सुद्धा सुरू होईल, मतप्रक्रिया सुरू होईल. ज्याला जास्त मत मिळतील तो निवडून येतो ना त्याच्यामध्ये हा पण. हा. तर काय आवाहन कराल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला? आव्हान काय आहे महाराष्ट्राला, की आपण जे मतदान करतो महाराष्ट्राला चांगला माणूस आहे म्हणून, तर आपण जे करणार ते चांगल्यासाठीच करा असंच आव्हान करणार. तर आता एवढा सपोर्ट केला म्हणल्याच्या नंतर मला पण महाराष्ट्राची पूर्ण खात्री आहे की प्रभूला 101% त्यांचं वोटिंग होईलच म्हणून असं वाटतं. हा. काय सांगाल बरं तुम्ही? सांगू की बाबा माझ्या मुलाला सपोर्ट करा, त्याला वर जिंकून आणण्याची कोशिश करा. काय रोजंदारी भेटते बरं गावाकडे? गावाकडे पहिले होते 150 रुपये, आता एक झाली 200 रुपये. अच्छा. हम्म. मग घरची परिस्थिती संपूर्ण बिकट आहे, हो त्याच्यावर प्रभू आता मात करेल असं वाटतंय का? हो हो करेल. नाही ना, घरची कशी जरी असली तर उपाशी थोडं राहतंय. बरोबर. आता करावं तर त्याची लागतं. बरोबरी करावंच लागतं.